नमस्कार, मॅलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आता नवरात्री चालू आहे, तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आता उपवास असतात सगळ्यांचे आणि उपवासाला आपण दरवेळेला साबुदाणा खिचडी, वरीचा भात असेच पदार्थ सारखे केले जातात। तर आता आज आपण तसं न करता काहीतरी वेगळं करूया। तर उपवासाची कचोरी आज आपण पाहूया। तर उपवासाच्या कचोरीसाठी मी 2 बटाटे उकडून घेतलेत, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, ओलं खोबरं आहे ते किसून घेतलेलं आहे, वरीचे तांदूळ घेतलेत, 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा आपण आता थोडा भाजायचा आणि त्याची पावडर बनवायची आपल्याला। साखर, जिरं, 3 मिरच्या घेतल्यात आणि मीठ। तर 1 वाटी साबुदाणा आपण थोडा भाजून घेऊया। तर साबुदाणा आपला थोडासा लाल झाला आहे। आता त्यात आपण वरीचे तांदूळ घेऊया, तेही थोडेसे आपण हलके गरम करून घेऊया। ही अशी आपली बारीक साबुदाण्याची आणि वरीची पावडर बनवून झालेली आहे। आता आपण याच भांड्यामध्ये हे काढून घेऊयात आणि याच भांड्यामध्ये आपल्या स्टफिंग तयार करून घेऊयात। तर स्टफिंगसाठी मी घेते ओलं खोबरं, भाजलेले शेंगदाणे, जिरं, मिरची, साखर आणि चवीनुसार मीठ। इथे आपली स्टफिंग तयार आहे। जे पीठ आपण वाटून घेतलेलं आहे तेही तयार आहे। आता मी 2 बटाटे घेतलेत, ते मॅश करून घेऊया। हे कचोरीसाठी आपल्याला आउटर तयार करायचं आहे, हे बटाट्याचं आणि हे जे पीठ बनवलेलं आहे ते घालून आपण हे मळून घेऊया व्यवस्थित। थोडंसं मीठ घालते मी। हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। हे पीठ आता आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया। असे आता आपण पीठ व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आता ह्या स्टफिंगचे असे गोळे करूया आणि थोडंसं हाताला तूप लावून जे पीठ मळलेलं आहे त्याचं आपण एक छान पात बनवून घेऊ। आपण व्यवस्थित हाताला तूप लावून त्याचं वरचं कवर कचोरीचं बनवून घेऊयात। त्याच्यामध्ये स्टफिंग भरून व्यवस्थित आपली कचोरी गोल आकार देऊयात। एवढ्या पिठामध्ये 7 ते 8 आपल्या कचोऱ्या होऊ शकतात। तर माझ्या ह्या अशा बनवून झालेल्या आहेत। आता मी कढई तापत ठेवलेली आहे। आता हे आपण तळून घेऊया। गॅस थोडा स्लो करते, तेल व्यवस्थित तापलं आहे। आता आपण हळू एक एक कचोरी सोडूया। व्यवस्थित एक बाजू आपण तिला शेकवून देऊ आणि मग तिला हलवूया। ही कचोरी व्यवस्थित आपल्याला सगळे व्यवस्थित मंद आचेवरच शेकवायची आहे। कचोरी तळूयात आणि आता ही थोडी लाल होत आली, त्यामुळे आता दुसरी सोडते कचोरी। अशा प्रकारे आपल्या दोन्ही कचोऱ्या व्यवस्थित मंद आचेवर छान लालसर झालेल्या आहेत। आता हे आपण काढून घेऊया। अशा प्रकारे आपल्या उपवासाच्या साबुदाणा कचोरी तयार आहे। तुम्ही नक्की घरी रेसिपी ट्राय करून बघा। आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। आमच्या मॅलो किचन चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद आणि पुन्हा एकदा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा।